सर्व मान्यवर हे गावचे पूजन आभार। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य असे कबड्डी कबड्डीच्या सामन्याचं उद्घाटन या ठिकाणी आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते झाले। दादा, तुम्ही आज टुर्नामेंटचे उद्घाटन केले, तुम्ही काय सांगता? साहेबांच्या जयंतीनिमित्त बऱ्याच वर्षांपासून सातत्यानं दरवर्षी पंजाबराव देशमुख क्रीडा मंडळ पापामधील सर्व मंडळ यांच्या वतीनं हे सामने घेण्यात येतात। यावर्षी सुद्धा त्याच पद्धतीनं सर्व मंडळ व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने हे सामने घेण्यात आले आणि यामध्ये सर्व तरुणांनी सर्व मंडळांनी तिथे चांगली मेहनत घेऊन मैदानी तयार केलं आणि विशेष करून मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करीन की त्यांनी ही परंपरा जिवंत ठेवली आहे आणि मैदानी खेळ हे जे आज तरुणाईसाठी अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आणि यासाठी मेहनत भरपूर करावी लागते, आर्थिक नियोजनही मोठं असावं लागतं। यामध्ये जे सहकार्य करणारे आहे त्या सगळ्या मंडळींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांचं सहकार्य असल्यामुळे ते सगळे या पद्धतीने हे कार्यक्रम घेऊ शकतात आणि हे सामने इथं होत आहे। मोठ्या मोठ्या टीम मुंबई पुण्यापासून आपल्या राज्यातून इथं येत असतात, त्यामुळं भविष्यात इथं राज्यस्तरीय सामनेसुद्धा व्हावे अशी याची मागणी आहे सगळ्यांची। त्या निमित्तानं शासनाकडे याच्या संदर्भात मी निश्चितपणे पाठपुरावा करेन आणि येणाऱ्या काळात आपल्या इथं सुद्धा राज्यस्तरीय कबड्डी सामने करण्याचा प्रयत्न करेन। हे पाहून मला सुद्धा खूप मनाला आनंद वाटते आहे की या जयंतीच्या निमित्त माझं या कबड्डीच्या सामन्यासाठी जवळपास 21 वर्ष मी बक्षीस घेत आलो, त्याचा आनंद मला वेगळा वाटतो आणि या मंडळाने मला आवर्जून पण 21 वर्ष पहिलं बक्षीस मंडळानं झालं या पापडगावच्या वस्तीमधूनच त्यांनी घेतलेलं आहे। म्हणून या पापडगाव गावच्या सर्व मंडळांचे त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो। फार मोठे सामने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले गेलेले सामना चालतो आहे आणि या 4 दिवसाच्या सामन्यामध्ये अंतिम सामना पाहण्याच्या वेळेस जवळपास अफाट गर्दी या परिसरातील जवळपास 10 ते 12 हजार पब्लिक हा सामना पाहण्यासाठी असतात आणि मी हे मागच्या वर्षी त्यांनी दादा आदिशनला होते, दादाला मी ते लाईव्हमध्ये दाखवलं। दादासुद्धा या एवढे पाहून ते सुद्धा दादाला आश्चर्य वाटले की खरंच एवढं मोठी या ठिकाणी सामने होऊ शकतात। म्हणून दादांनी जे सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये राज्यस्तरीय सामने घेण्याचे जे मानस आम्ही सांगितलं, पण दादा मला 100% वाटते दादा हे 100% पूर्ण करणार। दादा त्यासाठी शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करून भविष्यामध्ये भव्य दिव्य भाऊसाहेब जयंतीच्या निमित्त राज्यस्तरीय सामने होईल असं मला 100% वाटतं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.